नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख पदावर झाली नियुक्ती। अकोला शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने तसेच माजी आमदार व अकोला जिल्हा संपर्क प्रमुख श्री गोपी किशनजी बाजोरिया साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला। डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यामध्ये ते कार्यरत आहेत। शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया साहेब तथा शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सभापती चंद्रशेखरजी पांडे गुरुजी यांच्या विशेष उपस्थितीत डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांची शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली व डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे शिवसेनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील शेवटच्या घटकाला उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब राबवित असलेल्या विविध सामाजिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यामध्ये काम करणार आहे असा विश्वास अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया साहेबांनी व्यक्त केला व डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावर डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी त्यांच्या झालेल्या नियुक्तीचे श्रेय श्रीरंगदादा पिंजरकर शिवसेना जिल्हा प्रमुख, अश्विन नवले शिवसेना जिल्हा प्रमुख, उषाताई विरक महिला जिल्हा प्रमुख, योगेश अग्रवाल महानगर प्रमुख, पप्पूभाऊ मोरवाल शहर प्रमुख पूर्व, रमेश गायकवाड शहर प्रमुख, संतोष अनासने निवासी उपजिल्हा प्रमुख यांना दिले। जिल्हा परिषदेचे शिक्षण बांधकामाचे माजी सभापती आणि शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमचे स्नेही मित्र आदरणीय पांडे गुरुजी यांच्या माध्यमातून आज रामकृष्णजी डोंगरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला। त्यांचे स्वागत आहे, अभिनंदन आहे। खऱ्या अर्थाने आजपासूनच शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा ही नवीन पद्धत अकोल्यामध्ये आम्ही सुरू केली आणि त्यामध्ये त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आलेलं आहे। लवकरात लवकर पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्या निश्चितच पक्षामध्ये स्वागत आहे आणि त्यांनी पुढील अकोल्यामध्येच नव्हे तर अकोला, बुलढाणा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या कामाची सुरुवात करावी व आदरणीय बाळासाहेबांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हेतू प्रेरित ठेवून ह्या अनुसूचित जाती मोर्चामध्ये उपेक्षित असलेल्या लोकांना मागील अनेक वर्षापासून ते न्याय देतच आहे आणि पुढे सुद्धा पांडे गुरुजींनी आणि आम्ही सर्वांनी अपेक्षा ठेवलेली आहे की पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने जे उपेक्षित लोक आहेत त्यांना ते न्याय देतीलच। त्यांना पुनश्च अभिनंदन आणि त्यांच्या या पक्षामध्ये आज स्वागत आहे, अभिनंदन। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।